2019ला जेव्हा तुम्ही भाजपमध्ये आलात तुमच्या मागं मोठं वलय होतं. तर गेल्या 5 वर्षामध्ये भाजपला तुम्हाला पुनर्स्थापित करण्यासाठी सक्रिय राजकारणात संधी होती. ती संधी मग भाजपनी का घेतली नाही? ह्या सगळ्या कामाचा उपयोग जर पक्षांनी अधिक करून घेतला असता, जिथं जिथं बाबा आम्ही काही 4 गोष्टी अजून चांगल्या पुढे करू शकतो, असं काही दुर्दैवानं ती काही संधी म्हणजे मला दिली गेली नाही. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक आली की तुम्ही खूप चांगले, तुमची मदत आम्हाला पाहिजे असं सगळ्यांनी मित्रपक्षांनी सांगायचं, करायचं. हे किती दिवस चालणार आहे असं? दरवेळेस आमच्या तिकिटाचा प्रश्न आहेच, दरवेळेस विधानसभेच्या अगोदर लोकसभा आली की हे प्रश्न आहेतच. या नियमानुसार इंदापूरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जाते, हे तुमच्या लक्षात आलं नाही का? मी काही इतका काय, मी पण काही या क्षेत्रामधला काही लहान कार्यकर्ता नाही. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले मी योग्य निर्णय घेतो, लवकर निर्णय घेतो, लोकसभा झाल्या मी निर्णय घेतो आणि तो निर्णय अजितदादा म्हणले मला मान्य राहील. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आगामी विधानसभा निवडणूक तुम्ही इंदापूरमधून लढणार म्हणजे लढणार. उद्या जर समजा मी एकटा निर्णय घेतला, तर परस्पर एकटा निर्णय घेतला तर लोक म्हणतात तुम्ही निर्णय घेतलाय, तुमचं तुम्ही जावा, आमचं आम्ही बघतो काय ते. तुमचं पवारांशी परवा काही बोलणं झालं, बैठक झाली होती? लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं ही बदलत आहेत. त्यातच तर्कवितर्क लढवले जात आहेत दोन्ही बाजूंकडनं, म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीकडनं. आगामी विधानसभा निवडणूक कशी लढवली जाईल याविषयी कागदावरती सध्या गणितं ही जुळवली जात आहेत. त्यातच एखाद दुसरा नेता असा आहे की तो वेगळा विचार करतोय. सध्या अशाच एका नेत्याची चर्चा आहे, ती म्हणजे राज्याचे माजी मंत्री, त्याचबरोबर राज्याच्या सहकार खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते हर्षवर्धन पाटील. सर नमस्कार. तुम्ही नाराज आहात म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे. नाराजीचं नेमकं कारण काय आहे? नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा मी वस्तुस्थितीवर बोलणारा माणूस आहे. कारण मागच्या 8 दिवसापूर्वी आमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादीची यात्रा झाली. 2 कार्यक्रम होते. एक कार्यक्रम शासकीय होता. वास्तविक पाहता शासकीय कार्यक्रम जो असतो तो महायुतीच्या सरकारचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं तर आम्हाला निमंत्रण पण नाही, आम्हाला बोलवलं पण नाही. हा काही सरकारमध्ये काही एक पक्ष नाही, 3 पक्ष आहेत सरकारमध्ये. पण ठीक आहे, आम्हाला निमंत्रण नाही, साधा फोन नाही. आणि जी शासकीय पत्रिका जी काढल्या गेली किंवा जो शासकीय जी कौन्सिला बनवला, त्या कौन्सिलाचा एक प्रोटोकॉल असतो, सरकारी कौन्सिलाचा एक प्रोटोकॉल असतो. त्याच्यावर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांचं काही पदाधिकाऱ्यांची नावं, पण महायुतीमध्ये जे प्रमुख लोक आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत त्यांची तर त्याच्यात नावं नाहीतच नाहीत. बरं ती नावं का नसणार, पण याला निमंत्रणसुद्धा आम्हाला दिलं गेलेलं नाही आणि म्हणून ही मी नाराजी व्यक्त केली. हे गैर काय, सरकार 3 पक्षाचं आहे आणि दुसरा कार्यक्रम होता त्यांच्या पक्षाचा मेळाव्याचा. तर ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या पक्षाचे कार्यक्रम करायचे वगैरे. पण त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली, जी सगळ्या महाराष्ट्राने बघितली आणि चॅनलवरती पण आले. काय भूमिका मांडली? सरकारचं काय काम केलं हे सांगण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, कारण ते पार्ट अँड पार्सल ऑफ द महायुती आहेत. ते पण एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वित्तमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ठीक आहे, त्याने असं सांगितलं की इथून जी कामं झालेली आहेत ती कामं मी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी कामं केलेली आहेत, इतक्यापर्यंत पण ठीक आहे. पण इथून पुढं जी कामं करणार आहे ती कामं मी किंवा इथले लोकप्रतिनिधीच करणार आहेत. आणि त्यांनी डायरेक्टली सुतवाच केलं की ही जागा, इंदापूरची जागा, ही आमचा सिटिंग लोकप्रतिनिधी आहे, ही त्याला आम्ही द्यायचं मान्य केलेलं आहे, असा त्यांचा एकंदरीत त्या भाषणाचा सूर होता. आमचं स्पष्ट मत असं आहे की महायुतीची अजून कुठलीही जागा वाटप झालेलं नसताना तुम्ही मतदारसंघामध्ये येऊन ही जागा आमचा पक्ष लढवणार आणि पुढची सुद्धा 5 वर्षातली राहिली जुळली तुमची कामं असतील ती आम्ही करणार, हे मला असं वाटतं महायुतीच्या संकेताला धरून नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरी गोष्ट, हेच अजितदादा लोकसभेच्या निवडणुकीला
जी बैठक आमची सागर बंगल्यावर झाली त्यांचाही मला 10 वेळा फोन आला की आपल्याला एकत्र बसायचे आणि लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा करायची. मग मी प्रश्न त्यांना केला की फक्त लोकसभा असली कीच आम्ही चालतो का तुम्हाला, आणि हे किती दिवस चालणार आहे असं, आणि आमची लोक तर काय ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये अशी जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं स्पष्टपणानं, देवेंद्रजी बैठकीला उपस्थित होते आणि अजितदादांनी देवेंद्रजींना स्पष्ट सांगितलं की इंदापूरच्या तालुक्यातला राजकीय निर्णय, मग तो विधानसभेचा असेल किंवा आणखीन कुठला असेल, जो निर्णय तुम्ही घेचाल आणि तुम्ही जो निर्णय जाहीर करचाल तो निर्णय मान्य करण्याची माझी जबाबदारी आहे आणि हा मी तुम्हाला शब्द देतो. असं कोण म्हणालं? अजितदादा म्हणाले. ते शब्दाचे पक्के आहेत, ते म्हणाले. मग आता तुम्ही त्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 2.5-3 तास चर्चा झाली, बाकीची पण खूप चर्चा झाली, पण प्रोटोकॉलप्रमाणे आपण कल्चर्ड पॉलिटिशियन आहोत, बंद दाराडमधली चर्चा आपण कधी बाहेर सांगत नाही. पण तेच अजितदादा इंदापूरला आले लोकसभेला आणि आमच्या 5,000 कार्यकर्त्यांच्या समोर, मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पाठवतो वाटलंच तर, ते काय म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसला शब्द दिलेला आहे की तुम्ही इंदापूर तालुक्यातला जो राजकीय निर्णय घेचाल तो निर्णय मी मान्य करेल. मग अजून राजकीय निर्णय व्हायचा आहे, तोपर्यंत तुम्ही इंदापूरला कसं काय घोषणा केली? आणि मग असं सगळं असताना आम्ही आमच्या नेत्यांना पण वारंवार सांगितलं की तुम्ही ह्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करा, तुमच्यासमोर काय चर्चा झाली होती ती स्पष्ट करा. आणि मग तुम्ही आम्हाला लोकसभेला ह्यांचं काम करायला सांगितलं, आम्ही ह्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. वास्तविक पाहता आम्ही 19ला भारतीय जनता पक्षामध्ये का गेलो? देवेंद्रजी फडणवीसवर आमचा विश्वास आज आहे, उद्या राहणार आहे, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. पण असं नाही की महायुतीमध्ये फक्त एकच पक्ष भूमिका घेऊन पुढं जाईल आणि ते काय म्हणाल ते मान्य करायचं, असं नाही. शेवटी आमच्या पण पाठीमागं काही कार्यकर्ते आहेत, आमच्याही पाठीमागं काही जनता आहे ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे, ज्यांचा आमच्यावर भरोसा आहे. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही काय आज काम करत नाही, 52 सालापासून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी आमची ही 4थी पिढी आहे. म्हणजे सातत्यानं आम्ही लोकशाही मार्गाने काम करणारी कार्यकर्ते आहोत. असं हे बरोबर नाही आणि म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली. 2019ला जेव्हा तुम्ही भाजपमध्ये आलात, तुमच्या मागं मोठं वलय होतं, कारण तुम्ही राज्याचे माजी सहकार मंत्री, संसदीय कार्यमंत्री, त्यानंतर शंकरराव पाटील साखर कारखाना, इंदापूरचं एक मोठं प्रस्त घराणं, हे सगळं घेऊन तुम्ही भाजपमध्ये आला होतात. तर गेल्या 5 वर्षामध्ये भाजपला अनेक वेळा तुम्हाला पुनर्स्थापित करण्यासाठी सक्रिय राजकारणात संधी होती, ती संधी मग भाजपनी का घेतली नाही? मुळात आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळेस आम्ही 9 सप्टेंबर 2019ला मी प्रवेश केला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर सगळ्यांची चर्चा करून प्रवेश केला आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते. 2च मिनटं फक्त त्यांची माझी चर्चा झाली, 2च मिनटं. मी म्हणलं तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही एक राज्याच्या एका प्रमुख पक्षाचे तुम्ही प्रमुख आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही आणि आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बरोबर काम केलेलं आहे. तुम्ही 99ला आमदार झाला, मी 95ला आमदार झालो आणि तुम्ही आमचं काम बघितलेलं आहे, आम्ही तुमचं काम बघितलेलं आहे. शेवटी राज्यस्तरावरचे नेतृत्व करणाऱ्या माणसांना लगेच ती एक नजर असते, कोण कार्यकर्ता कसा आहे, कोण पदाधिकारी कसा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेऊन आमचा मान सन्मान राहील. आम्ही काय तुम्हाला मागणी करण्यासाठी आलेलो नाही की तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्या किंवा आम्हाला कुठलं तरी काय द्या, असं आम्ही काही मागणार नाही. हे त्यांनी पण बोलून दाखवलं आणि मी पण मागणी केलेली नाही. असं असताना आम्ही पक्षात आलो. प्रामाणिकपणे 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं. आता प्रत्येकाच्यामध्ये काही पोटेन्शियल असतं. एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रातला, विशेषतः मी राज्यातलं बोलतो कारण आपण एक खूप सिनियर ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे, पत्रकारिता मीडिया हाऊसमध्ये आपण खूप बरेच वर्ष आपण काम केलेलं आहे. आपण विधानभवन कव्हर केलेलं आहे, आपण खूप अधिवेशनं कव्हर केलेले आहेत, मोठमोठे राजकीय डिबेट्स झालेले सुद्धा आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एखादा कार्यकर्ता तयार व्हायला एक 25-30 वर्षाचा काळ लागतो.
तेव्हा तो कार्यकर्ता तयार होतो. म्हणजे आमदार झाला म्हणजे कार्यकर्ता तयार झाला असं नाही. आमदार तर काय 288 होतात, ते लोक ठरवतात. पण एखादी अशी ठराविक लोक असतात की ज्याचं नेतृत्व तयार होतं किंवा ज्याचा एक कामाचा एक असतो. माझी अशी अपेक्षा होती की ह्या सगळ्या कामाचा उपयोग व्यक्तिशः मला काय नको होता. आम्ही समाजासाठीच काम करतोय, तर त्याचा उपयोग जर पक्षांनी अधिक करून घेतला असता, जिथं जिथं आमच्या अनुभवाची गरज किंवा जिथं जिथं बाबा आम्ही काही 4 गोष्टी अजून चांगल्या पुढं करू शकतो, असं काही दुर्दैवानं ती काही संधी म्हणजे मला दिली गेली नाही किंवा कदाचित मिळाली नसेल किंवा त्याचं काय कारणं मला माहीत नाहीत. कारण मी मागणाऱ्यापैकी माणूस नाही आहे. पण ते जर झालं असतं कदाचित तर चित्र अजून वेगळं झालं असतं. आत्ता आमचं एकच फक्त म्हणणं असं आहे की हा मतदारसंघ, जर ह्या मतदारसंघाची अशी जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर 1952 सालापासून हा मतदारसंघ हा मतदारसंघाचा ट्रेंड वेगळा आहे आणि सातत्यानं ह्या मतदारसंघातल्या जनतेशी आमची नाळ जोडली गेलेली आहे. मी 10 वर्ष आज माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे. 14 ते 2024 ॲज ऑन टुडे हर्षवर्धन पाटलाकडे एकही संविधानिक पद नाही आहे. पण तरीसुद्धा मतदारसंघातली लोक आमच्याशी का जोडले गेलीत, आम्ही त्यांच्याशी का जोडले गेलेलो आहे. अहो, पदं असूनसुद्धा माणसं जोडली जात नाहीत. आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण, पदं नसताना माणसं का जोडली जातात, तर प्रत्येकाच्या मनामध्ये एखाद्याबद्दलची एक भावना तयार झालेली असती, एक विश्वास तयार झालेला असतो. मला असं वाटतं की तो विश्वास आज आम्ही आमच्या लोकांच्याकडं आम्ही तो प्रस्थापित केलेला आहे. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक आली की तुम्ही खूप चांगले, तुमचे कार्यकर्ते चांगले, तुमची मदत आम्हाला पाहिजे, असं सगळ्यांनी मित्रपक्षांनी सांगायचं, करायचं. आणि त्यामुळे आता आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मनात पण असा एक प्रश्न झाला आहे की हे किती दिवस चालणार आहे असं. दरवेळेस आमच्या तिकिटाचा प्रश्न आहेच, दरवेळेस विधानसभेच्या अगोदर लोकसभा आली की हे प्रश्न आहेतच. आणि ह्याला आता आमच्या भागातल्या लोकांचा विशेष करून जो तरुण वर्ग जो आहे, जो हे सगळं ऑब्झर्व करतो. आत्ता काळ कसा झालेला आहे, आता मतदार खूप हुशार झालेला आहे, प्रत्येक घराघरामध्ये चर्चा होती. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्याच असतील, नाही अशातला काही भाग नाही. पण ह्याची कुठंतरी चर्चा होणं किंवा ह्याच्या बाबतीत काय सोल्युशन आहे, काय मार्ग आपण काढणार, आपण जे ठरवलं आहे ते पुढं होणार आहे का नाही होणार, असे नाना तऱ्हेचे प्रश्न जसे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत तसे माझ्याही मनात प्रश्न आहेत ना. शेवटी मी तरी कोणाकरता काम करतो. सर, भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान आहे मध्यंतरी की विद्यमान आमदार आणि त्या जागा त्या त्या पक्षाच्या असतील. मग आता या नियमानुसार इंदापूरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जाते, हे तुमच्या लक्षात आलं नाही का? नाही, ही पण चर्चा आमची बैठकीमध्ये झाली होती. सिटिंग आमदार काय आज नाही, ते 19लाच आमदार झालेले असल्यामुळे गेले 5 वर्ष झालं मला माहिती कोण सिटिंग आहे आणि कोण गिटिंग आहे. ते मी काही इतका काय, मी पण काही ह्या क्षेत्रामधला काही लहान कार्यकर्ता नाही. पण ही सगळी चर्चा आमची बैठकीमध्ये झाली होती आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर मग असा निर्णय झाला की ह्या बाबतीतला निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले मी योग्य निर्णय घेतो, लवकर निर्णय घेतो, लोकसभा झाल्या मी निर्णय घेतो आणि तो निर्णय अजितदादा म्हणले मला मान्य राहील. मग आता तो निर्णय अजून व्हायचा आहे, आत्तापर्यंत का झाला नाही. बरं, तो व्हायच्या अगोदर ह्यांनी कसं काय जाहीर केलं, म्हणजे महायुतीमध्ये एक पक्ष कसं काय उमेदवार जाहीर करू शकतो. सर, मी थोडं बदलवतो. उद्या जर का असं झालं की अजित पवारांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र लढवावा, म्हणजे एक छुपा समझौता झाला महायुती आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये की निवडणूकपूर्व युती करून जागा वाटप करून भाजपचं नुकसान आहे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, मतांची अदलाबदल होत नाही, आहे ते मतदारही जातात, तर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातच फक्त तुमचे उमेदवार तुमच्या जागांवरती उभे करा, तुम्ही स्वतंत्र लढा. तर मग ती जागा जर का इंदापूरची भाजपनं तुम्हाला दिली तर? नाही, मला असं वाटतं की हे तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला, मी काही त्या कुठल्या चर्चेच्या प्रोसेसमध्ये नाही आहे आणि आम्हाला ह्या सगळ्या कुठल्या गोष्टी ज्या वरिष्ठ पातळीवर होतात त्याची काही माहिती नसते.
आम्ही फक्त एक्सटेंडेड कोर कमिटीमध्ये मी काम करतो भारतीय जनता पक्षाच्या. ती पण आमची एक्सटेंडेड कोर कमिटी आहे. एक कोर कमिटी आहे आणि त्याची दुसरी एक्सटेंडेड कोर ती आता 2-3 महिन्यापूर्वी आली, आता आली लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर. आणि मग त्या एक्सटेंडेड कोर कमिटीमध्ये जी चर्चा होती ती कॉन्फिडेन्शियल चर्चा असते. तशी काही मला वाटतं चर्चा या संदर्भातली काही झालेली नाही. आणि तसं काय वरिष्ठ लेवलला चालू आहे का काय याची पण मला व्यक्तिशः काय माहीत नाही. पण एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की काही जरी झालं तरी शेवटी माझ्या मतदारसंघातला जो कार्यकर्ता आहे की ज्यांच्या बळावर ज्यांच्या जीवावर आज आमचं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे. शेवटी कुठलाही पक्ष हा जनतेवरती आधारित असतो. पक्षावरती जनता आधारित नसते. पक्षाला मॅन्डेट कधी मिळतो? ज्यावेळेस जनता पक्षाच्या मागे जाते त्यावेळेस त्या पक्षाला मॅन्डेट मिळतो. हे तर मान्यच करावं लागेल. आज मी गेले महिना दीड महिना झालं ग्राउंड लेवलला सातत्यानं आम्ही फिरतोय. आम्ही सगळेच फिरतोय. आणि मग लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही आमच्या ज्यावेळेस आमचे वरिष्ठ आम्हाला चर्चेला बोलवतील, चर्चा होणारच आहे चर्चा ह्या प्रश्नावर, त्यावेळेस आम्ही आमची भूमिका तिथं मांडू. त्यांनी पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जे चाललेलं आहे काय वातावरण हे फक्त एकट्या हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघापुरतं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 40-45 विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये हे आता कदाचित तुम्ही माझी मुलाखत घेता म्हणून मी बोलू शकतो समजा, असे काही सगळ्याच्याच मुलाखती कोण घेऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ही परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जिथे अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा महायुतीमध्ये निगेटिव्ह वर्थमध्ये आहे, म्हणजे जाणकारांच्या मते लाडकी बहीण योजना असेल किंवा अजित पवारांची ती जनसन्मान यात्रा असेल, याचा राजकीय फायदा किती होईल तर तो जाणकारांना असा वाटतो की तो असा क्षणिक होणार नाही. कारण डॅमेज हे ऑलरेडी झालेलं आहे. ते कंट्रोल करता करता महायुती गाळात जाऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये उद्या भाजपचं तिकीटही मिळालं तर मग विजयाची शक्यता किती आहे? नाही, तिकीट मिळण्याचं तर आज तरी काही मला म्हणजे त्याच्याबद्दल काय अधिक भाष्य करता येणार नाही. कारण तुम्ही मगाशीच एक प्रश्न विचारला की आणखीन काय राजकारणामध्ये भविष्यात काय घडते, काय सांगता येत नाही. आज आपण इथं डिबेट चर्चा करतोय, उद्या काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. आज लोकमतची बातमी आहे की राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी तुमच्या नावाची शिफारस भाजपनं केली आहे. हे जे काय मला कोणी कल्पना दिलेली नाही, ती बातमी मी पण वाचली. काही लोकांचे मला फोन पण आले, पण माझ्याशी काही कोणी संपर्क साधलेला नाही. आणि ते मला वाटतं काहीतरी कोर्ट मॅटर काहीतरी झालेलं आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत काहीतरी त्याला म्हणजे तोपर्यंत काही निर्णय घेता येणार नाही असं काहीतरी आहे. मी काही ते बघितलेलं नाही आणि त्यामुळे तो विषय काय माझ्या स्तरावरचा नाही. पण तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड जर महाराष्ट्रातला बघितला तर आमच्या पक्षाचे जे नेते आहेत किंवा जी आमची वरिष्ठ जी नेते मंडळी आहेत त्यांनी ह्याबाबत काही फॅक्ट फाइंडिंग्स केले असतील ना, की लोकसभेला आपण एवढ्या कमी जागा आपल्या कशा आल्या, बाकीच्या राज्यामध्ये आमच्या जागा वाढल्या, दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जागा कमी झाल्या. मग ह्याचा काहीतरी कारणं असतीलच ना ह्याची. ह्याचं काहीतरी अभ्यास किंवा ह्याच्याबद्दलचा काहीतरी सर्च किंवा ह्याच्या बाबतीत काही साधक बाधक विचार, काही शोध आणि काही बोध, मला असं वाटतं ह्याचं कुठंतरी कोर कमिटीमध्ये म्हणा किंवा आमची जी काही वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावरची जी नेते मंडळी आहेत त्यांनी केलेला असावा. कारण तो काही तेवढा मोठा विचार करण्या इथपर्यंत मी काय तो कार्यकर्ता नाही. मग आमचा आत्ता लिमिटेड रोल आमचा आहे तो इंदापूरच्या विधानसभेपुरता लिमिटेड रोल आहे. कारण शेवटी आपला मतदारसंघ असेल तर बाकीच्या गोष्टीची चर्चा करू शकतो आपण. आणि म्हणून आमचा रोल लिमिटेड आहे. आमचा रोल फक्त इंदापूर विधानसभेच्या मतदारसंघापुरता आहे. जर आम्हाला कुणी काही विचारलं, जर काही सांगितलं, काही जबाबदारी दिल्या तर बघू. पण आजच्या मितीला आमचा रोल फक्त इंदापूर पुरता आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आगामी विधानसभा निवडणूक तुम्ही इंदापूरमधून लढणार म्हणजे लढणार. आता अशी परिस्थिती आहे. शेवटी मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं ह्यापेक्षा सुद्धा तालुक्यातल्या जनतेला काय वाटतं हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि आज तरी माझ्या मतदारसंघातली जनता हे आपण रोज बघतोय. आता आमचे संपर्क दौरे चालू आहेत, आमचा जनता दरबार चालू आहे. आता कालच झाला 2-2.5 हजार लोक फक्त मेसेजवर आले. ही सामान्य माणसं आहेत.
पण आमचा तालुका राजकीयदृष्ट्या खूप जागरूक आहे, हे मान्यच करावं लागेल. कारण सातत्यानं राजकारणातले चढ उतार, राजकारणातली समीकरणं, राजकारणातली दिशा, राजकारणातली हवा ही आमच्या तालुक्यातल्या लोकांना त्याची आत्मसात होती. तो अतिशय ॲग्रेसिव्ह आणि विचारानं पुढे गेलेला मतदार आहे तो. म्हणजे माझ्या मतदारसंघापर्यंत बोलतो मी, याचा अर्थ बाकीचे नाही असं म्हणणार नाही. दडपण तुमच्यावर येत आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, आता मी फिरतोय, काय गावात गेले की ते म्हणतात नाही तुम्ही उभाच राहिलं पाहिजे, काय लोक म्हणतात नाही तुम्ही विकास आघाडीमार्फत उभं राहिलं पाहिजे, काही ठिकाणी गेले की ते म्हणतात तुम्ही तुतारी घेतली पाहिजे. मी नाही, त्या लोकांचं मत आहे. आता हे सगळं साधक बाधक जे चाललेलं आहे, आता लोकशाहीमध्ये तुम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे, त्यालाही बोलण्याचा अधिकार आहे आणि मलाही ऐकून घेण्याचा अधिकार आहे. तर ही वस्तुस्थिती आज जर बघितली आपण तर जनतेमधला जो उठाव आहे तो उठाव असा आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, हा जनतेचा उठाव आहे. आता ह्याच्या सगळ्यांचा कॉग्निजन्स मला असं वाटतं वरिष्ठ लेवलला काय नेते घेतात ते बघू आपण. सर, तुतारीचा विषय तुम्हीच काढलाय, मी काढलेला नाही म्हणून विचारतोय. नाही, मी पण काढलेला नाही. तुम्ही विचारलं की लोकांचं काय, तुम्ही सांगितलं लोकांचं म्हणणं असं आहे, काय लोकांचं म्हणणं तसं आहे, काय लोकांचं म्हणणं विकास आघाडीचं आहे, काय लोकांचं म्हणणं आहे आपली जागा सोडवून घ्या, काय लोकांचं म्हणणं असं आहे की महायुतीतला आपला घटक पक्ष आहे मग ते का नाही म्हणतात आपल्याला. अशी विविध प्रकारची लोकांची मागणी ही पुढे येते. ह्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की तुम्ही आमच्यासाठी लढलं पाहिजे. हो, म्हणजे तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं की तिकडनं वाजवा तुतारी म्हणतात. नाही, मी काही तसं म्हणलेलं नाही. बरं. आणि म्हणण्याचं आज या ठिकाणचं तर काही कारण नाही. कारण अजून मी तुम्हाला सांगतो, फक्त अजितदादा म्हणलेत ही जागा आम्ही लढवणार आहे इनडायरेक्टली, असं का डायरेक्टली त्यांच्या ज्या भाषणाचा विषय. आता शेवटी महायुतीचे 3 नेते आहेत आणि मी अजूनही सांगतो की या संदर्भामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे. त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की आम्ही लवकरच बसून चर्चा करणार आहे. तर आता एकदा लोकशाहीमध्ये भेटावं लागेल, चर्चा करावी लागेल. सर, पण इंदापूरचा जो मतदारसंघ आहे तो तसा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे जातो आणि तुम्ही जर का उद्या काँग्रेसचा विचार केला तर तो काँग्रेसलाही सुटू शकतो. त्या दृष्टीने तुम्ही काँग्रेसचा पुन्हा घर वापसी असा विचार का करत नाही? नाही, तो माझा व्यक्तिगत प्रश्न राहिलेला नाही. आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, शेवटी लोक काय म्हणतात, पब्लिक सेंटिमेंट इज मोर इम्पॉर्टंट. आणि लोकांच्या सेंटिमेंटच्या विरुद्ध जर आपण काही निर्णय घ्यायला जाऊ तर तो पब्लिकने ॲक्सेप्ट केला पाहिजे, कुठलाही असू दे ते. म्हणजे त्यामुळं आज लोकांची अजूनही मला 4-8 दिवसामध्ये मी बऱ्याच लोकांशी बोलणार आहे. आणि शेवटी काय हा निर्णय एकटा मी पण काही घेऊ शकत नाही. उद्या जर समजा मी एकटा निर्णय घेतला, आपण बघतो ना, जर परस्पर एकटा निर्णय घेतला तर लोक म्हणतात तुम्ही निर्णय घेतलाय तुमचं तुम्ही जावा, आमचं आम्ही बघतो काय आहे ते. आता प्रत्येक माणूस आता ॲलर्ट झालेला आहे आणि अतिशय जागरूक आहे. तर मला असं वाटतं की लोकांशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये डिस्कस करावं लागेल, जे आम्ही करतोय, आणि त्याच्यातून नंतर मग भूमिका बघू. तुमचं पवारांशी परवा काही बोलणं झालं, बैठक झाली होती? नाही, आता मी त्याचा खुलासा करतो. बरं झाला हा प्रश्न विचारला तुम्ही. दर 2 महिन्याला आमची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होती. ती मॅन्डेटरी आहे. मागच्या 1-2 मीटिंगला मला जाता आलं नाही कारण मी नव्हतो इथं, दौऱ्यावर होतो. तर परवाच्या मीटिंगला मी गेलो, सगळेच आमचे गव्हर्निंग काउन्सिलचे लोक होते. त्याच्यामध्ये पक्षपेक्षा हा काय प्रकार नसतो. काही महत्त्वाचे विषय होते, काही महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, काही रिसर्चच्या दृष्टीनं, काही मराठवाड्यामध्ये आपण 1-150 एकर जागा जालन्याला घेतली, तिथल्या शेतकऱ्यांच्याकरता बियाणं वगैरे देणं. विदर्भात गडकरी साहेबांनी मदत करून तिथे 2-250 एकर जमीन आपण घेतली VSIची. विदर्भासाठी तिथे एक रिसर्च आणि संशोधन सेंटर आपण सुरू केलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही शेवटी शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि मग आता खानदेशाकरता आता नव्यानं परत जागा घ्यावी आणि ती गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती घ्यावी. म्हणजे गुजरातमध्ये 28 कारखाने कॉपरेटिव्हमध्ये आहेत आणि तिथं एक 8 कारखाने आपले महाराष्ट्रातले आहेत, धुळे नंदुरबारच्या भागामध्ये. तिथं एक रिसर्च सेंटर करावं. तर हे विषय महत्त्वाचे होते, काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे होते, म्हणून आमची चर्चा झाली. त्याच्यानंतर कुठलीही राजकीय चर्चा त्या संदर्भातली झाली नाही. 2.5-3 तास आम्ही सगळे एकत्र होतो. मग मीटिंग संपल्यानंतर ते त्यांच्या चेंबरमध्ये आले
आणि चेंबरमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला काही 2-3 लोकांना बोलवून घेतलं. काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे काही विषय होते, ती चर्चा केली आणि मग जनरल राजकारणातली चर्चा झाली. पण ती काही माझी एकट्याची त्यांची 1 to 1 चर्चा झाली असं नाही. असे 5-6 जण होते आणि त्यामध्ये जनरल चर्चा झाली आणि मग शरद भोजन झालं आणि पवारांच्या meeting पक्षाकडून तुम्हाला काही अशी ऑफर म्हणा किंवा तुम्ही या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढवत आहे, तुम्ही तुतारीवरती निवडणूक लढा, असा काही प्रस्ताव आला आहे? नाही, आता काय झालं की आम्ही सातत्यानं मतदारसंघामध्ये फिरत असल्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते संपर्कात राहत आहेत, फोन करतायत. त्यांच्याही पक्षातल्या काही लोकांची फोन येत आहेत आम्हाला की बाबा काय चाललं आहे तुमचं, काय आहे. तर काही जुने मित्र आहेतच की आपले सगळे. आता काँग्रेसमध्ये पण आमचे काही जुने मित्र आहेत, इकडं जुने मित्र आहेत, शिवसेनेमध्ये काही जुने मित्र आहेत, इव्हन एकनाथ शिंदेंच्या सुद्धा ह्याच्यामध्ये आता शंभूराज देसाई हे सगळे आमचे जुनेच मित्र आहेत सगळे. इव्हन राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही आमचे जुने मित्र आहेत सांगतो, कारण आम्ही 15-20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्याच्या हिताकरता एकत्र काम केलेलंच आहे ना, पक्षाची आयडिओलॉजी सोडून द्या. तर हे सगळं चालल्यानंतर ह्या लोकांचे फोन येतात, विचारणा केली जाते, चर्चा केली जाते आणि साहजिकच ते म्हणतात मग बघा विचार करा, आम्ही आहेच तुम्हाला मदत करायला, असे संदर्भात आहेत. पण मी या बाबतीतला कुठलाही निर्णय घेतलेला नाही, कारण शेवटी जी चर्चा आमची झाली सागर बंगल्यावरती आणि त्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर जी चर्चा झाली आमची, त्या बाबतीत आता बघू ते काय म्हणतात. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि पूर्णपणे थेट विचारतो. इंदापूरची निवडणूक तुम्ही लढवताय, तसा आग्रह तुमच्या सहकाऱ्यांकडनं आहे, तुमची सुद्धा इच्छा इंदापूरची आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची आहे. अशा वेळेस हर्षवर्धन पाटील कमळ चिन्हावर, हर्षवर्धन पाटील पंजा चिन्हावर, हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावरती, या 3 चिन्हांपैकी किंवा जर का बंडखोर उभे राहिलात तर एक स्वतंत्र चिन्ह येईल, अशा 4 चिन्हांवरती जर का हर्षवर्धन पाटील लढले आगामी विधानसभा निवडणूक, तर कोणत्या चिन्हावरती निवडणूक जिंकण्याची जास्त शक्यता आहे किंवा प्रॉबॅबिलिटी आहे? मुळात तर असं आहे की अजून त्या निर्णयापर्यंत पोचण्यासारखी परिस्थिती आज तरी काही निर्माण झालेली नाही. महायुतीकडून आम्ही लढायचं म्हणतो तर आमच्या महायुतीमधल्याच एका नेत्यांनी जाहीर करून टाकलं की ही जागा आम्ही लढवणार म्हणून. मग आता जर महायुतीमधल्याच जर एका नेत्याने जर सांगितलं असेल आणि तो नेता म्हणजे शब्द पाळणारा नेता आहे, म्हणजे आता त्यांनी, आणि माझ्या मतदारसंघामध्ये मला जी 2-3 दिवसामध्ये जी माहिती मिळते की त्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. आता हे असं जर असेल त्यामुळे ह्याची एकदा स्पष्टता येऊ द्या. ही स्पष्टता आल्यानंतर, आणि काय माझा मतदारसंघ काय फार मोठा नाही, 150 गावाचा मतदारसंघ आहे. आम्ही 3 दिवसामध्ये मतदारसंघातली 150 गावं कव्हर करू शकतो. पण आज ह्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर लोक ह्या सगळ्या गोष्टीचं ॲसेसमेंट करत आहेत आणि साहजिकच मी पण ह्या गोष्टीची ॲसेसमेंट करतोय, वेट अँड वॉच की काय आहे. आणि मग हे सगळं चित्र कधी ना कधी स्पष्ट होईलच ना. मग ती स्पष्टता होण्याच्या संदर्भातला विचार आमचे कार्यकर्ते करतायत. तर मला असं वाटतं इट इज टू अर्ली टू से. पण कार्यकर्त्यांचा ओढा तुतारी वाजवा असा आहे. आता ठीक आहे, ते त्याच्यात बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट्स आहेत, अँगल्स आहेत. तर ठीक आहे, आता शेवटी ते जनतेचं मत आहे. त्याला काय तुम्ही सांगितलं आहे किंवा मी सांगितलं म्हणून नाही, कुणी येऊन कोणालाही भेटून सांगू शकतो माझं हे मत आहे किंवा मला असं वाटतं. लोकशाही आहे. पण एवढं नक्की आहे की तुम्ही आगामी विधानसभा निवडणूक लढवताय. आता आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये मनामध्ये काय आहे, शेवटी जनता, मी तुम्हाला पुन्हा एकदा मी क्लिअर करतो विषय, ज्या जनतेनं आपल्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं आहे. आता हर्षवर्धन पाटील कोण सांगा मला तुम्ही? एक सामान्य कार्यकर्ता आहे मी काय असा फार मोठा कार्यकर्ता नाही आहे, फार मोठा नेता नाही. लोकांनी आपल्यावरती प्रेम केलेलं आहे आणि जनतेतून आपलं तालुक्याची नेतृत्वाची फळी जनतेतून उभा राहिली. शेवटी मला त्यांना पण डावलता येणार नाही. आणि आम्ही कोणाला अडचणीचं आहे का कोणाला फायद्याचं आहे हे ज्या त्या नेत्यांनी ठरवावं. मी काय तुम्ही स्वतःला खूप कमी लेखता, कारण मी तुमचं राजकारण आणि तुमचं संसदीय कार्य खूप जवळून बघितलेलं आहे. शरद पवारांच्या बारामतीला लागून इंदापूर आहे आणि तिथे काँग्रेसचा एक वजनदार नेता हा अनेक वर्षांपासून
आणि त्याच्या घराचा विचार केला तर त्याच्या चुलत्यांपासून ते घर शरद पवारांच्या समोर तिथं काँग्रेसचा गड म्हणून उभा आहे, असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. तर त्या दृष्टीनं जर का उद्या शरद पवारांसोबत काम करायचं झालं तर ते जास्त सहज आहे, ऑर्गॅनिक आहे, नैसर्गिक आहे, रादर दॅन आज तुम्ही भाजपसोबत राहणे, असं मला वाटतंय. नाही, ठीक आहे, आता हे तुमचं मत झालं. आता ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, लोकांनी आम्हाला मोठं केलेलं आहे. मी मोठा झालेलो नाही आहे आणि मी असं कधीच म्हणत नाही. आमचे काकाही कधी म्हणत नव्हते की मी मोठा माणूस आहे आणि मी कधी म्हणत नाही मी मोठा माणूस आहे. ठीक आहे, आता ते तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही नाही, शरद पवारांना असं वाटू शकतं. आता ते कुणाला काय वाटतं, पण त्यांच्याकडनं बिलकुल पुढाकार झाला नाही तुम्हाला विचारायचा. नाही, ते माहिती घेत राहतात, सगळेच माहिती घेतात सांगतो तुम्हाला मी. हां, शेवटी आता निवडणुकीचं वारं सुरू झाल्यानंतर राजकीय कुठल्याही पक्षाचा नेता असल्यानंतर ह्या सगळ्या मुवमेंट्स, ह्या सगळ्या हालचाली, हे सगळं वातावरण, हे सोशल मीडिया, हे ते प्रिंट मीडिया, अमुक तमुक, ते लोक घेतात ना माहिती. आता आता तुम्ही सुद्धा माझी मुलाखत घ्यायला का आला आता इथं? म्हणजे तुम्ही, मला वाटलं की हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा विधानसभेत यावं, कारण तुमची गरज तिथं आहे. हां, मग असंच आमच्या तालुक्यातल्या लोकांना पण वाटतं, साहजिक आहे. हां, त्यामुळं बघू आता पुढं काय. यस, वेळात वेळ काढून तुम्ही ही मुलाखत दिली लोकमतला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.